सवाल आहे, महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी खेळाडूंसोबत दगा झालाय का? मंडळी, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा वादंग झाला. अभूतपूर्व असंच त्याला म्हणावं लागेल. पंचांनी चुकीचा निर्णय दिला म्हणून शिवराज राक्षेनं पंचांची कॉलर पकडली, नंतर लाथही मारली. त्याच्या कृतीनं कुस्तीच्या प्रतिष्ठेला नख लागलं हे खरं आहे, पण प्रश्न तिथंच संपत नाही. प्रश्न आहे, शिवराज राक्षेवर पंचांनी अन्याय केला का? महाराष्ट्र केसरीत खरंच फिक्सिंग झालीये का? शिवराजनं मारलेली लाथ फिक्सिंग आणि वशिलेबाजीमुळे क्रीडा क्षेत्राला लागलेल्या त्या किडीवर मारली आहे असा जो दावा केला जातो त्या तथ्य आहे का? पंचांकडून नियमांना खरंच या सगळ्या प्रकरणात हरताळ फासला गेला का? कुस्ती हा ताकद, मेहनत आणि सहनशक्तीचा खेळ आहे. मग प्रश्न आहे, शिवराजची सहनशक्ती कमी पडली की शिवराजच्या सहनशक्तीचा अंत पाहिला गेला? कुस्तीत राजकारण शिरल्यानं राजकारण जिंकतंय आणि कुस्ती हरतीये. खरंच असं होतंय का? राजकारणामुळे कुस्तीत चितपट होणार असेल तर मग कुस्तीच्या विश्वासार्हतेचं काय? हा सवाल आहे. पक्षपातीपणा करून खेळाडूंच्या मेहनतीचा अपमान होतोय का? हा सवाल आहे. मग यातून खेळाडू घडतील कसे? जर महाराष्ट्र केसरीच्या आधीच विजेता कोण ठरत असेल तर मग ही स्पर्धा भरवायची कशाला? हा सगळा अट्टहास कशासाठी? खेळाडू आणि कुस्तीप्रेमी कुस्तीचा आत्मा आहेत.